दर्शन दिलं आणि सांगितलं की ती फास काढ, मरू नको, तुझी एक इच्छा मी पूर्ण करतो. काय? एक इच्छा मी पूर्ण करतो भोलेनाथांनी सांगितलं. आणि हे काही तुझ्यावर कृपा म्हणून नाहीये, तुझं हे मागच्या जन्मीचं पुण्य आहे. कसं असतं कधी कधी, तर तू माग एक वरदान. काय मागायचं तुला शेषराव? त्यावेळेस बाबाच्या घरी खायला अन्न नव्हतं, दाना नव्हता, 3 नव्हतं, असं घरावर छप्पर नव्हतं, 4 पोरं उपाशी. त्यावेळेस बाबांनी काय मागायला पाहिजे होतं? आपण असतो तर काय मागितलं असतं? सोनं नाणं मागितलं असतं, पैसा मागितला असता, धन धान्य मागितलं असतं, मोठा बंगला मागितला असता, गाड्या मागितल्या असत्या. नाही काही तर काहीच नाही सुचलं तर किमान एखादा आकडा तरी मागून घेतला असता की देवा एक चांगला दे आता एक आज. बाबानं काही नाही मागितलं. बाबानं काय मागितलं? देवा मला अशी शक्ती दे की ज्या कारणामुळे मी आज फाशी घ्यायला इथं आलो होतो जंगलात, कुत्रा मला बरं नसतं म्हटलं. आजच्या नंतर कुत्र्यानं बरं नसतं म्हटलं, हे पक्ष्यांनी माझं मांस खाल्लं असतं. ज्या कामासाठी, ज्या दारूमुळे मी एवढा बर्बाद झालो, देवा मला ती दारू सोडण्याचा मंत्र दे. बस, दारू सोडण्याचा मंत्र. भोलेनाथ प्रसन्न झाले की याच्या घरात खायला काही नाही, यानं काय मागितलं? दारू सोडण्याचा मंत्र मागितला. जा शेषराव जा, तुझ्या हातून तुझे मंदिर बांधतील लोक. 2500 मंदिरं झाले आज बाबाची. आणि आजही बाबाची पवित्र शक्ती, त्यांची आत्मशक्ती गावागावामध्ये जिवंत आहे. नाही तर मी कार्य करू शकतो का? नाही करू शकत. माझ्या हाताने हे सगळे शक्ती लोकांची दारू सुटू शकते का? नाही सुटू शकत. नाही सुटू शकत. हे दारू सुटते शेषराव बाबाच्या शक्तीनं, या भवानी मातेच्या कृपेनं. हे भवानी माता म्हणजे कोण आहे? शक्ती आहे. जसं आपण अर्धनारेश्वर पाहिलेलं आहे. अर्धनारेश्वर म्हणजे अर्धा महादेव आणि अर्धी पार्वती, माता पार्वती. आणि या शिवशक्ती मिळून आपण तयार झालेलो आहे. माहिती का? तुमच्या प्रत्येकामध्ये शिव आणि शक्ती, स्त्री आणि पुरुष दोघांचा अंश आहे. आता या सेकंदाला तुमच्यामध्ये शक्ती पण आहे आणि शिव पण आहे. माझ्यामध्ये शक्ती पण आहे आणि शिव पण आहे. ही भवानी माता